मला फरक पडत नाही की OTT मधल्या एखाद्या सिरियल मध्ये नोन चेहरा काम करतोय का अननोन चेहरा काम करतोय. ऍक्टरनी काम नाही याची तयारी ठेवली पाहिजे आणि काम परत कधीतरी येईल याचे एक मानसिकरित्या आपण त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. तर OTT प्लॅटफॉर्मचा एक फायदा नक्की आहे की असे कितीतरी उत्तम उत्तम अभिनेते या भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये असलेले की ज्यांना आजपर्यंत या मेनस्ट्रीम सिनेमामध्ये कदाचित काम मिळत नसेल की किंवा ज्याला आपण मेनस्ट्रीम सिनेमा असं म्हणतो त्याच्यात काम मिळत नसेल. तर अशा कितीतरी अननोन म्हणजे अनोळखी चेहऱ्यांना ओळख देण्याचं काम OTTने केलंय. ते मात्र नक्की त्याचं यश आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचं श्रेय आहे, की बरेचसे ॲक्टर्स आपल्याला माहितीच नव्हते किंवा जे अतिशय मोठ्या अशा हिंदी चित्रपटांमधनं छोट्या-छोट्या भूमिका करत होते. ते ॲक्टर आज OTTमुळे आपल्याला माहिती झालेत. त्यांचं कपॅसिटी, त्यांचं कौशल्य आपल्याला माहिती झालंय आणि हे हो. त्या OTT प्लॅटफॉर्मचं नक्की यश आहे, की ज्याला मला असं वाटतं OTT प्लॅटफॉर्मवरती ॲक्टरपेक्षा त्याचं कॅरेक्टर हा हिरो असतो खऱ्या अर्थाने आणि ते कॅरेक्टर जो उत्तम पद्धतीने करतो, तो अभिनेता किंवा तो मनुष्य आपल्याला जास्त अपील होतो. अशा वेगवेगळ्या सीरियलमधल्या आत्तापर्यंत ज्या काही हिंदी OTTवरती आल्यात किंवा मराठी आल्यात, त्या प्रत्येकामधला कॅरेक्टर आपल्याला जास्त आवडलाय आणि त्या कॅरेक्टर करणारा म्हणून तो ॲक्टर आपल्याला आवडलाय. या उलट हिंदी चित्रपटांमध्ये आपण मला असं वाटतं की तिकडे आपण उलट्याने प्रवास करतो. आपण कोण ॲक्टर आहे म्हणून तो बघायला जातो आणि मग त्या ॲक्टरला बघायला गेल्यानंतर हे छोटे-छोटे रोल करणारे अनेक चांगले-चांगले ॲक्टर पण ज्यांना उत्तम रोल मिळत नाही ते दृष्टीस पडतात. OTTवरती मात्र त्याच्या बरोबर उलट आहे. म्हणजे तिकडे आपण ॲक्टर कोण आहे म्हणून आपण बघायला जात नाही, तर आपण गोष्ट म्हणून बघायला जातो आणि माझ्यासाठी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, की करेक्ट. एंड ऑफ द डे म्हणजे ते माध्यम कुठलंही असो, त्याच्यातलं महत्त्वाचं आहे ती त्याची गोष्ट आणि ती गोष्ट साकारणाऱ्या व्यक्तिरेखा आणि ते OTTमध्ये जास्त होतं. त्यामुळे कदाचित मला फरक पडत नाही की OTT मधल्या एखाद्या सीरियलमध्ये नोन चेहरा काम करतोय का अननोन चेहरा काम करतोय. माझ्यासाठी ती गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट उत्तम पद्धतीने व्यक्त करणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्या व्यक्त करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारत असलेली ही माणसं आहेत आणि जी मला पर्टिक्युलरली त्या ह्याच्यात आवडतात.